ओके. आपण लास्ट लेक्चरला बघितलं की पोस्ट ॲड कसे करू शकतो आणि इथं त्याचा आपण लिस्ट व्ह्यू दाखवला. ओके, पेजिनेशन पण बघितलं. इथपर्यंत केलंय तुम्ही? ठीक आहे, नसेल झालं तर त्या फाईल्स व्यवस्थित इन्क्लूड करून घ्या किंवा कोड ॲज इट इज टाकला तरी चालेल. ओके, पण ॲक्च्युअलमध्ये कोड काय केलाय तो समजून घ्या. ओके, आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, इथं एडिट झाली पाहिजे आणि इथं डिलीट झालं पाहिजे. ओके, तर आजच्या लेक्चरला मी तुम्हाला जस्ट कोड एक्सप्लेन करणार. एडिट आणि डिलीटचा कोड खूप सोपा आहे. ओके, मी तुम्हाला कोड एक्सप्लेन करून देतो, जस्ट ते तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. त्या फाईल पण मी रेफरन्ससाठी तुम्हाला देईल. जमेल तुम्हाला करायला? हो सर. ओके, मग आपण आता स्टार्ट करू. फर्स्ट, एडिट आणि डिलीटला आपल्याला इथून रेफरन्स पाठवावा लागतो. या पेजवरून आपल्याला काहीतरी रेफरन्स द्यावा लागेल त्या पेजला. मग आपण काय करतो, हे जे बटन आहे एडिटचं, त्या बटनाला आपण तिथून एक आय डी पास करतो. सेम ॲज डिलीटला पण काय करतो, एक आय डी पास करतो. आपण मग फाईल ओपन करू post.php, त्यात मी तुम्हाला दाखवतो. ओके, हे आपले अपडेट post.php आणि डिलीट post.php. ओके, याला आपण आय डी पाठवला म्हणजे जो पर्टिक्युलर युजर लॉग इन आहे किंवा जो पर्टिक्युलर युजरचे रेकॉर्ड आहे त्याचाच आय डी तिकडे शो होतो. ओके, फर्स्ट आपण एडिटचा कोड बघू. मग एडिटसाठी आपण पेज बनवलं होतं अपडेट post.phpचं. म्हणजे जेव्हा मी इथं क्लिक करल तेव्हा एक फॉर्म येईल आणि जी कॅटेगरी आपण तिकडे सिलेक्ट केली किंवा जे रेकॉर्ड सिलेक्ट केलं आहे त्याचा सगळा डेटा इथं शो होतोय. आता मी याचा कोड करून ठेवला आहे. ओके, त्याच्यामुळे इथं शो होणार. मग आता तो दिसणार कसा, त्यासाठी आपण हे पेज ओपन करू, अपडेट post.php. आपण तिथं काय केलेलं असतं, एक क्वेरी फायर केलेली असते. आता ती क्वेरी म्हणजे कशी दाखवतो मी तुम्हाला. ओके, इथं ती आपली क्वेरी, जो आपण तिकडनं आय डी पास केलाय तो आय डी आपण इथं गेट करून घेतला ॲज अ पोस्ट आय डी म्हणून. हा आपला युजर डिफाइन व्हेरिएबल, त्यात गेट करून आय डी आपण यामध्ये स्टोअर केला. ओके, इथं आपण क्वेरी फायर केली ऑथरच्या टेबलमधली आणि ते चेक करून घेतलं. ओके, सॉरी, पोस्टच्या टेबलला आपण जस्ट ऑथर चेक करून घेतला की जो ऑथर आणि वरतून आलेला याचा आय डी म्हणजे जो, एक मिनिट डेटाबेस दाखवतो तुम्हाला, अशी इमेज क्लिअर नाही होणार. म्हणजे जो ऑथर आहे आणि जो युजर आय डी तो जर मॅच झाला तरच पुढे जायचं आहे आपल्याला. तिथं अशी एक कंडिशनचा ब्लॉक टाकलाय मी, दाखवतो मी तुम्हाला तो. हे जस्ट सिक्युरिटी पर्पजसाठी घेतलंय आपण इथं, अदरवाईज त्याला ते पेज शो नाही होणार आणि तो रिडायरेक्ट करून घेईल. ओके, म्हणजे कसं आहे बघा, सिलेक्ट ऑथर कोणत्या टेबलमधला, पोस्ट टेबलमध्ये जो ऑथर नावाचा कॉलम आहे तो आपण सिलेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर तो सिलेक्ट का केला, कारण आपल्याला तो इथं यूज करायचा होता म्हणून. तो इग्नोर करा पार्ट. मग आपण इथं कंडिशन काय पास केली, त्याच्यामधला जो पोस्ट आय डी तो आणि वरतून गेट केलेला आय डी जर मॅच झाला तरच तो आपल्या खाली येईल, इथं आला. ओके, इथे येऊन आपण ती क्वेरी फायर केली, त्याचा रिझल्ट ॲज अ $2 मध्ये, $2 मध्ये आपण स्टोअर करून घेतला त्या रोचा. ओके, इथं आपण इफची कंडिशन काय चेक केली, जो ऑथर आणि युजर आय डी जर मॅच नॉट इक्वल टू तो मॅच नसला तर, म्हणजे काय होणार, आपण जर इथनं ॲक्सेस करायचा प्रयत्न केला इनडायरेक्टली. ओके, इनडायरेक्टली इथून ॲक्सेस करायचा प्रयत्न केला, म्हणजे जो सिंपल युजर आहे आपला साधा युजर आहे त्यांनी जर ती पोस्ट एडिट करायचा प्रयत्न केला, ओके, तर त्याला तो डायरेक्ट रिडायरेक्ट करून देईल कोणत्या पेजला, आपल्या पोस्टच्या पेजला. ओके, हा पार्ट तुम्ही नाही केला तरी नो इश्यू, जस्ट बिकॉज जस्ट सिक्युरिटी इश्यू आहे म्हणून मी इथं तो टाकून ठेवलाय. आलं लक्षात? पण तुम्ही पण करून ठेवा तो. हे अशा पार्ट तुम्हाला करणंच आहे. पुढे जो इन फ्युचर जर मोठे प्रोजेक्ट असेल तिथं प्रत्येक सिक्युरिटी, प्रत्येक याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता मेन कोड आपला इथं स्टार्ट होतो, जी क्वेरी आपण इथं फायर केली तिथं आपल्याला जॉईन करावं लागला. आता इथं मी परत घेतली, माझ्याकडनं मिस्टेक झाली. दोन दोन ठिकाणी आपल्याला आय डी गेट करायची काही गरज नाही. ओके, पण केलं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर इथं क्वेरी काय घेतली आपण, सिंपल इथं जॉईन यूज केला. जॉईन कोणता यूज केला, जो आपण तिकडे सिलेक्ट केलाय का, जो सिलेक्टच्या पेजला म्हणजे लिस्ट व्ह्यूचा जो पेज आपलं हे. ओके, इथं जो आपण जॉईन यूज केला, 3 टेबल एकत्र करून तो डेटा फेच केलाय, सेम तीच क्वेरी मी इथं काय केली, कॉपी पेस्ट करून घेतली. ओके, प्रत्येक आता इथं पण ही क्वेरी मी तुम्हाला काल एक्सप्लेन केली, परत एकदा एक्सप्लेन करतो. इथं काय केलं,
जो डेटा आपल्याला पाहिजे, जे कॉलम पाहिजे त्यालाच आपण इथं सिलेक्ट करून घेतलं. ओके, त्यानंतर इथं आपण सिंपल त्याला जॉईन करून घेतलं आणि कंडिशन काय चेक केली, जो पोस्ट आय डी आहे पोस्ट टेबलमधला तो मॅच झाला पाहिजे आपल्या गेट केलेल्या पोस्ट आय डी सोबत. ओके, म्हणजे आपण इथं स्टोअर केलेला त्या आय डी सोबत. मग त्याच्यात जेवढे रेकॉर्ड येतात ते रेकॉर्ड आपण इथं खाली काय घेतले, फेच करून त्याला डिस्प्ले करून घेतले. त्याच्या म्हणजे दाखवतो तुम्हाला इथं मी, जो हा टेक्स्ट बॉक्स असणार त्या टेक्स्ट बॉक्सच्या इनसाइड त्याचा रेकॉर्ड प्रोडक्ट टायटल, त्याचं डिस्क्रिप्शन असणार ते डिस्क्रिप्शन. ओके, आणि इमेजचा आणि कॅटेगरीचा कोड थोडा वेगळा आहे, तो मी दाखवतो तुम्हाला. आता कॅटेगरीसाठी परत आपल्याला काय करावं लागतं, कॅटेगरी टेबलला गेलो, जी कॅटेगरी तिकडे आहे आणि तो आय डी एकत्र मॅच झाला तर तो काय करेल, सिलेक्टेड दाखवा, एल्सवेअर त्याला नल करा. आता ही कंडिशन थर्ड वेगळा टाईप भेटतोय आपल्याला इथं. ओके, याच्या आधी आपण कसं करायचो, HTML मध्येच त्याला प्रिंट करून घ्यायचं. आता इथं सिंपल आपण त्याला सेपरेट क्वेरी फायर करून त्याला चेक करतो, त्या मॅच करून जर मॅच भेटला आपल्याला तर आपण त्याला काय करतो, इको सिलेक्टेड करतोय. ओके, मला तरी वाटतं हीच क्वेरीच यूज करत चला, कारण कधी कधी काय होतं, दोन टेबलचा रेफरन्स असतो आपल्याला. इथं दोन टेबलचा रेफरन्स आला म्हणून आपल्याला हा कोड इथं यूज करायला लागला. ओके, मग तेव्हा जी कॅटेगरी तिकडे सिलेक्टेड आहे तीच कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट होऊन येते. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज इथं एंटरटेनमेंट आहे, आता मी इथं जर एडिट केलं तर डिफॉल्टमध्ये ती कॅटेगरी इथं आपली सिलेक्टेड राहील. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? येस सर. आता आपण इमेजचं बघू. आता इमेजचं कसं वागणार आहे, जशी आपण इमेज शो करू शकतो. ओके, हे आपला इमेजचा ब्लॉक इथपासून इथपर्यंत, त्याला न्यू इमेज असं नाव आहे. आणि इथं खाली जी इमेज शो केली मी, ती जस्ट डिस्प्ले केली कोणती, प्रिव्हियसची जी इमेज आहे ती इथं आपण डिस्प्ले करतोय, म्हणजे ज्या रेकॉर्डची इमेज आहे ती इथं डिस्प्ले करतोय. मग ती डिस्प्ले कशी करतो बघा, फर्स्ट इमेजच्या SRC मध्ये तुम्हाला त्याचा पाथ द्यावा लागतो, मग अपलोडमध्ये त्याचा पाथ दिला आणि जे नेम आपण इथं स्टोअर केलंय, एक मिनिट तो डेटाबेस ओपन करतो मी. पोस्ट नावाचा आपला टेबल. ओके, जे इथं आपलं ते इमेजचं नाव दिलंय ते इमेजचं नाव मी सिंपल तिथं काय केलं, प्रिंट करून घेतलं. ओके, मग ती इमेज आपली इथं शो झाली. आता त्याच्या खाली इथं एक परत मी हिडन टाईप घेतलाय. ओके, तो कशासाठी, जेव्हा आपल्याला ती इमेज अपलोड करायची म्हणजे अपडेट करायची, जर आपण इथं इमेज चेंज नाही केली. ओके, सपोज मी काय केलं, इमेज बरोबर आहे, मला काही अपडेट करायची गरज नाही, तर जे ओल्ड इमेजची व्हॅल्यू आहे का ती आपण इथून हिडन करून घेतली, तीच तिकडे जाऊन अपडेट करून देणार. एल्सवेअर ती जर चेंज झाली, ओके, तर ती न्यू इमेज नावाने आपण तिकडे परत फेच करून तिला अपडेट करू शकतो. हा झाला तुमचा इमेजसाठीचा कोड. ओके, ह्या पेजला तर एवढंच काय केलंय आपण. इथपर्यंत आलं लक्षात? इमेजमध्ये काय डाऊट आहे? इमेज इथं मी कशी शो केली, जस्ट पाथ दिला आणि वरतून येणार त्याचं नाव ते प्रिंट करून घेतलं. लूपमध्ये होतं म्हणून इझिली मी ते प्रिंट करून घेतलं. आलं लक्षात? हो सर. ओके, आता पुढे हो जायचं एक सर. स्टेप आपल्याला काय, की हे सेव्ह करायचं आहे आपल्याला, ही पोस्ट सेव्ह करायची आहे. मग त्यासाठी एक पेज बनवलंय आपण, सेव्ह अपडेट पोस्ट नावाचं. ओके, आता फर्स्ट मी काय चेक करून घेतलं, इज एम्प्टी आहे. ते काय केलं आपण, जेव्हा कालचा ॲड पोस्ट करतोय सेम तिथलंच कोड मी इकडे कॉपी करून घेतला. ओके, त्याच्यानंतर जर न्यू इमेज आली, ओके, जिथं आपण काल फाईल अपलोड इथं टाकलेलं होतं, म्हणजे जे ॲडच्या फॉर्मला आपण त्या फील्डचं नाव घेतलं होतं इमेजच्या, त्या फील्डचं नाव आपण इथं घेतलं ते रिप्लेस करून घेतलं आजच्या नव्या फील्डसोबत. ओके, जर नवीन इमेज चेंज झाली तर परत तिचं नेम, टेम्पररी नेम, फाईल साईज, तिचा टाईप, तिचं एक्सटेन्शन सगळं गेट करून घेतलंय आपण इथं. ओके, जर अपडेट करायची असेल तर हा कोड इथं वर्किंग होणार आहे. एल्सवेअर जी आपली ओल्ड इमेज आहे तीच ओल्ड इमेज आपल्याला डायरेक्ट भेटेल, आपण ती DB मध्ये इन्सर्ट करू शकतो. ओके, ते पण दाखवतो मी तुम्हाला. इथं फाईल नेम म्हणून मी त्याला गेट केलेलं असणार आहे वरती. ओके, हे बघा इथं $न्यू नेम म्हणून त्याला मी इथं गेट करून घेतलंय. ओल्ड इमेज जी असणार आहे ती इथं गेट करून घेतली. आता याच्यामध्ये पण एक कंडिशन कशी बघा, जर तिकडून जुनीच इमेज आली ती न्यू नेम मध्ये असणार आहे, मी सिंपल तिला DB मध्ये इथं अपडेट करून घेईल. कुठे गेला आपली कंडिशन, ती इथं इमेजची. ओके, ती इथं
पोस्ट इमेजमध्ये ती आपली इमेज हे होऊन जाईल. म्हणजे एक मिनिट मी चेक करतो. हे बघा, जी न्यू नेम आहे म्हणजे जो आपली जुनी इमेज याच्यामध्ये स्टोअर केली ती ॲज अपडेट करून घेतली इमेज नेमला. कन्फ्यूज झाले, परत एकदा एक्सप्लेन करतो इमेजचा कोड इथं कसा आहे. आपण इथं काय केलं, ओल्ड इमेज जर इमेज अपलोड नाही केली, ओके, तर ती काय करू, या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतली न्यू नेममध्ये. बरोबर. त्यानंतर जर त्यांनी इमेज चेंज केली, चेंज केल्यानंतर ती न्यू नेम नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार त्याचा डेटा आणि तो आपल्याला इकडे सेव्ह करायचा आहे. मग मी इथं सिंपल काय केलं, लास्टला जी न्यू नेम आहे जर नाही चेंज झाली तर इमेज नेम नावाच्या एका व्हेरिएबलमध्ये ती काय होणार, स्टोअर होणार आणि सिंपल आपण तिला इथं अपलोड करून घेणार. ओके, आता हे झालं इमेज स्ट्रक्चर. ओके, इथपर्यंत तुमचं इमेज टॅग आहे. जे कालच्या लेक्चरला होतं तोच कोड मी इथं कॉपी पेस्ट करून घेतला आहे, जस्ट न्यू नेमनी चेंज करून घेतला. ओके, डिपेंड्स आपण तुम्हाला काय नावं द्यायचे तुम्ही ते नावं इथं देऊ शकता. त्यानंतर इथं आपल्या आता अपडेटची क्वेरी, सॉरी इथं अजून एक कंडिशन राहिली आपली तुम्हाला सांगायची. आता अपडेट करताना कुठे गेलं यार, ते कॅटेगरीचं आपण घेतलं होतं इकडे. इथं जो कॅटेगरी आय डी आपला इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट होता त्याची सुद्धा इथं कंडिशन मी चेक करून घेतली. ओके, जर कॅटेगरी तुम्ही चेंज करताय, ओके, त्याला सुद्धा मी इथं काय केलंय, जो आपला फॉर्म आहे, एक मिनटं, हा फॉर्म आपला, त्याला पण या कॅटेगरीपासून हिडन करून तिकडे ती व्हॅल्यू पाठवली आपण त्या कॅटेगरीची. हे बघा, जी आपली ओल्ड कॅटेगरी आहे. ओके, जर कॅटेगरीची व्हॅल्यू पण नाही चेंज केली तर जुनी व्हॅल्यू आपण ॲज इट इज इकडं चेक करून तिला अपडेट करू शकतो. त्यासाठी हा कोड आहे. ओके, आणि एल्स केसला ती जर चेंज झाली तर तिचा परत +1 करायचं होतं आपल्याला, किंवा जर ती सेमच असली तर सेम ॲज इट इज तोच कोड आपला इथं अपडेटचा वर्क होणार आहे. हा कॉपी पेस्ट केलाय तिकडनंच. ओके, आणि जर ती कॅटेगरी चेंज झाली मग आपण जी अपडेटची क्वेरी तिकडे फायर केली होती सेम तीच इथं घेतली पण +1 करून. ओके, हा कोड का घेतला लक्षात आला तुम्हाला? नसेल आलं तर मला सांगा, मी परत तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. आपल्याला जो, परत एकदा सांगा ना सर. ओके ऐका, आपण कालच्या लेक्चरला काय केलं, जर इथं नंबर ऑफ पोस्टचा काउंट घेतोय कॅटेगरीला, बरोबर, एकदा डेटाबेस दाखवतो मी तुम्हाला. आपला कॅटेगरी टेबल, इथे ज्या पोस्ट वाढताय, ओके, याला आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करत होतो कधी, जेव्हा मी ॲड पोस्टवरती गेलो. ओके, मी जेव्हा ॲड पोस्टवरती गेलो आणि जेव्हा इथं मी कॅटेगरी सेव्ह करणार होतो, म्हणजे एका कॅटेगरीच्या अंडर तुमच्या किती पोस्ट आहे त्याचा काउंट आपण एक ठिकाणी चेक करतो. कुठे, इथे हे कॅटेगरीला येऊन तो इथं अपडेट व्हायचा. बरोबर आहे, कालच्या लेक्चर आलं लक्षात तुमच्या, त्याच्यासाठी आपण अपडेटची क्वेरी +1 केलं होतं बघा. हो सर. ओके, सेम तीच गोष्ट मी इकडे घेतली. अपडेट करताना पण आपल्याला ती कंडिशन चेक करणंच आहे ना. जर इन केसमध्ये सेम कॅटेगरी असेल तर आपल्याला अपडेट करायची काही गरज नाही. सॉरी, सेम पोस्टची जर आपण अपडेट करत असलो तर आपल्याला चेंज करायची काही गरज नाही. पण इन केस जर युजरनी ती चेंज केली, हेल्थ घेतली किंवा डेमो 1 जी असेल ती घेतली, ओके, मग आपल्याला चेक करावं लागेल का त्याचा जो काउंट आहे तो एकनी कमी करावा लागेल जुन्या कॅटेगरीचा, आणि जर कॅटेगरी चेंज केली असेल तर तिचा काउंट एकनी वाढवावा लागणार आहे. बरोबर, मग तो काउंट वाढल्यानंतर परत कॅटेगरीच्या इथं तो ऑटोमॅटिक डिस्प्ले होऊन जाईल आपला. आला फ्लो लक्षात तुमच्या? हो सर. ओके, त्याचसाठी हा कोड इथं घेतलाय. ओके, बाकी तर हे सिम्पलच आहे. टायटल वगैरे अपडेट करायला तर सिम्पल काय, जर टायटल असणार आहे पोस्टकडून येणार टायटल ते अपडेट होऊन जाईल. डिस्क्रिप्शन पण जे पोस्टकडून आलंय ते इथं अपडेट होऊन जाईल. ओके, मेन दोनच गोष्टी होत्या, एक तर कॅटेगरी, ओके, आणि दुसरं म्हणजे आपली इमेज. आलं लक्षात? काही डाऊट असेल तर विचारून हो घ्या, मी सर. परत एक्सप्लेन करतो तुम्हाला. नाही सर. ओके, तुम्हाला एकदा काय करावं लागेल, मला माहिती आहे डाऊट असणारच आहे थोडंफार इथं, कोणत्या प्रकारात येऊ शकतो, इमेजच्या टाईपमध्ये. पण जेव्हा तुम्ही तो कोड टाईप करणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअलमध्ये जुनी इमेज मी कुठं स्टोअर केली आहे, परत नवीन इमेजसाठी मी कसा व्हेरिएबल घातला, मग तो कसा इथं पास केला, हे जेव्हा तुम्ही एकदा टाईप करूनच घेणार ना तेव्हा लक्षात येईल. ॲज कोड कॉपी पेस्ट केला काही लक्षात राहणार नाही. ओके, आणि कोडिंग अशी गोष्ट आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हाच लक्षात राहील.
ओके. आणि जर आपला रिझल्ट आला तर मी त्याला सिम्पली इथं रिडायरेक्ट करून घेतले आपल्या पोस्ट डॉट पी एच पीला. ओके. हा झाला तुमच्या पोस्टचा कोड. पोस्ट एडिट करू शकता आता. म्हणजे इथून जर आपण या पोस्टला आलो मी आणि इथून आपण आता याचं टायटल एडिट करू. टायटल दिलं सपोज डेमोज देऊ, चला नाही तर टेस्ट देऊ. हे सगळे टायटल पण आपल्याला चेंज करावं लागणार आहे नंतर. इथून त्याला अपडेट करून घेतो. ओके. टेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित अपडेट झालं. आता अजून एक गोष्ट, आता आपल्याला डिलीट करायचं आहे. ओके. आता डिलीट करताना परत आपल्याला त्या गोष्टी चेक करावं लागणार आहे, इमेजच्या पण आणि कॅटेगरीच्या पण. ओके. जर तिथून डिलीट केलं तर कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी पण डिलीट होणार, म्हणजे कॅटेगरीच्या टेबलमध्ये जाऊन परत अपडेटची क्वेरी करावं लागेल काय, की ही कॅटेगरी तिकडनं डिलीट झालंय मग तिचा काउंट एकनी कमी करा. ओके. आणि इमेजसाठी पण हे करावं लागेल की पोस्टमधली इमेज डिलीट झाली मग फोल्डरमधून पण तिला डिलीट करा. लक्षात येते मी काय म्हणतोय? मग ते कसं करते बघा. आता परत तुम्हाला पोस्टच्या पेजपासूनच डिलीटपर्यंत घेऊन जातो. फर्स्ट आपलं मी पोस्टचं पेज ओपन करतो. हे डिलीटला पण आपण काय केलं, इथून एक आय डी पाठवला. त्यासाठी डिलीट पोस्ट नावाचं एक पेज आहे, ते पेज ओपन करतो. हे आपलं डिलीट पोस्ट नावाचं पेज, म्हणजे जेव्हा मी इथून क्लिक करल तर तेव्हा तो जातो डिलीट पोस्ट नावाच्या पेजला. तिथं रेकॉर्ड डिलीट मारून परत रिडायरेक्ट करून देतो आपल्याला याच पेजला. ओके. मग इथं काय होतं, इथं करताना आपल्याला 2 आय डी पाठवावं लागतं. आता 2 आय डी कोणते? एक मिनिट, पोस्टचं पेज रिमूव्ह होऊन गेलं का? आता जी पर्टिक्युलर कॅटेगरी आहे ती सुद्धा आपल्याला काय करायची, इकडं शो करायची. ओके. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कोणती कोणती कॅटेगरी तुम्ही इकडे घेतली. ओके. त्या कॅटेगरीचा आय डी पण आपल्याला इथं गेट करायचा आहे. एक मिनिट, इथं कॅटेगरी आय डी कसं घेतलाय मी? आपल्याकडनं इथं कॅटेगरी आय डी पाठवायचा विसरलोय वाटतं आपण. ओके. म्हणजे कुठनं, जेव्हा त्या फॉर्मवरून करतोय का आपण, त्या फॉर्मवरून आपल्याला इथं परत एक आय डी पाठवावा लागणार आहे, म्हणजे 2 आय डी. ओके. आता कोणची पर्टिक्युलर कॅटेगरी आहे त्याच्यासाठी एक कॅटेगरी आपल्याला इथं पाठवावं लागेल हिडन करून. ओके. मग तो कॅट आय डी आपण इथं गेट करू शकतो. पोस्ट आय डी तर आपल्याला भेटतोच कुठनं, या पोस्टच्या याच्यावरून आपण जिथनं पाठवलंय त्याला, या पेजवरनं, इथनं आपण त्याला सिम्पली इथं पाठवलंय. ओके. पण आपल्याला अजून एक आय डी पाठवावा लागेल इथनं, कोणता तो? कॅटेगरी आय डी. मग कॅटेगरी आय डी कुठे येईल आपला तो? तिथून यालाच तुम्ही अँड करून आज पास करू शकता सेकंड आय डी. ओके. नाहीतर तुम्ही परत त्याला इथंच हिडन फील्डनी सेंड करू शकता याच पेजला, तिकडं तो आय डी. ओके. मग आपण काय करू, इथनंच हिडन करून तो आय डी तिकडं पाठवू. त्यासाठी सिंपल आपल्याला एक कोड राहतो, आपण तो कोड चेक करू की आपण कसं त्याला 2 आय डी एक सोबत पाठवू शकतो. हाऊ टू, त्याला आपण अँड यूज करतो पण ॲक्च्युअलमध्ये सिंटॅक्स माझ्या लक्षात येईना तो. इथे भेटलं बघा आपल्याला. या अशा पद्धतीने इथून आपण 2 आय डी पास करू शकतो. फर्स्ट आय डी नंतर परत अँड देऊन त्याचा सेकंड आय डी इथं आपण पास करू शकतो. मग आपण काय करू, सेकंड आय डी पास करू इथनंच त्याला. इथं परत मी काय करतो, अँड देतो आणि
आपल्याला कॅटेगरी आय डी पास करायचं आहे. सॉरी, इथं तर एक व्हेरिएबल पण घ्यावं लागणार आहे आपल्याला. अँड कॅट, तिकडं कोणत्या आय डीचा डेटा पाठवला आहे आपण, एक मिनिट चेक करू. डिलीट पोस्टमध्ये कॅट आय डी म्हणून आपण पाठवलं आहे. मग आपल्याला इथं डिक्लेअर करताना पण कॅट आय डी ॲज अ डिक्लेअर करावं लागेल. कॅट आय डी इज इक्वल टू यात प्रिंट करू आपण वरतून येणारा कॅटेगरीचा आय डी. इथं क्वेरीमध्ये कॅटेगरी आय डी घेतला आहे का आपण? ओके, कॅटेगरी आय डी तर आपण घेतलेला आहे. तो कॅटेगरी आय डी आपल्याला इथून कॉपी करून घेतला आणि लास्टला इथं आपल्याला त्याला पाठवायचं आहे. आता हे चेक करणं महत्त्वाचं आहे की दोन आय डी जात आहे की नाही. चेक करून बघू आपण दोन आय डी येत आहे का. त्याच्या आधी इथं आपल्याला प्रिंट आर करून एक्झिट पण लावावं लागेल, म्हणजे खालचे रेकॉर्ड डिलीट पण नाही झाले पाहिजे. $_ पोस्टनी आणि इथं मी डाय लावू शकतो किंवा एक्झिट फंक्शन, दोन्ही सेम वर्क करणार आपल्यासाठी. इथं आलो मी आणि रिफ्रेश करून आपण आता तिकडं डेटा पाठवू. अनएक्सपेक्टेड, ओके, आपला सिंटॅक्सच चुकलेला आहे तिथं त्यांचं म्हणणं आहे. 69 लाईनला पोस्टच्या समथिंग मिस करतोय आपण काहीतरी. इथनं आलो, फर्स्ट आय डी झाला. अँड करून पी आय डी इज इक्वल टू सेम तर घेतलंय आपण. ओके, त्यांनी स्टॅटिक घेतले पण आपल्याला डायनॅमिक पाठवायचे. मग आपण डायनॅमिक पण ह्याच वेनी पाठवू शकतो. सर कसं घेतलं तर काय काय मी दोन इको म्हणजे सेपरेट इको मध्ये प्रत्येक आयडी प्रिंट केलेला ना तो, हो, तर मग त्याच्यामुळे एकाच इको मध्ये करू शकतो आपण तसं पण. एक मिनिट, मला या वेनी पाठवायचं त्याला. मग परत मॅम त्याला आपल्याला कॉन्टॅक्ट करावं लागेल. अच्छा, ओके. या वेळी ट्राय करून बघू इश्यू काही. ओके, आणि तिकडं कोड तर राईट केलं नाही तर डिलीट होऊन जाईल आपली पोस्ट. ओके, काहीतरी मिस्टेक आहे अजून, त्याच्यावर क्लिकच होत नाही, म्हणजे आय डीच जात नाही त्याचा.
कॅटेगरी आय डी अनडिफाईन सांगतोय तो. एक मिनटं मी चेक करतो. नाही तर लेक्चर कंटिन्यू करून घेतो मी, त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ते कसं करायचं. ओके. सपोज आपण डिलीटच्या पेजला आलो. असं पकडा की आय डी आपल्याला इथं भेटतोय. ओके. आता इथं कॅटेगरीसाठी तो आय डी का घेत होतो आपण, की ती कॅटेगरी डिलीट जर झाली तर त्याच पर्टिक्युलर कॅटेगरी आपली मायनस झाली पाहिजे एकनी. ओके. त्यासाठी मी इथं तो कॅटेगरी आय डी घेतला होता. आता आपल्याला असं करायचं आहे की ती इमेजसुद्धा जी आहे ती फोल्डरमधून डिलीट होऊन गेली पाहिजे. म्हणजे आपण इथं फोल्डर क्रिएट केलं आहे का, त्या फोल्डरमधून ती इमेज पण डिलीट झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक PHPचं प्रीडिफाईन फंक्शन आहे अनलिंक. ओके. आपण जर ते फंक्शन यूज केलं अनलिंक नावाचं, तर ते काय करतं, आपल्याला हेल्प करतं की जी इमेज आहे ती अनलिंक करून टाकतं, म्हणजे डिलीट करून टाकतं त्या पर्टिक्युलर फोल्डरमधून. मग त्याला आपल्याला तिथं पाथ पास करावा लागतो. ओके. आता त्यासाठी पण आपण इथं काय केलंय, फर्स्ट तिकडून डेटा आला आपल्याला, मी याला काढून टाकतो. ओके. तिकडून डेटा आला आय डी आणि कॅटेगरी आय डी. त्या जो आय डी आला तो पोस्ट आय डी म्हणून मध्ये आपण सेव्ह करून घेतला इथं. ओके. आणि त्याच्या रिलेटेड जो डेटा आहे तो फेच करून घेतला सिलेक्ट स्टारच्या क्वेरीनी. ओके. त्याच्यानंतर मग पोस्ट IMG पण भेटले आपल्याला. सिलेक्ट केल्यानंतर पोस्टमधली जी नेम आहे ती नेम असलेली इमेज आपण अनलिंक करून टाकली अनलिंक फंक्शनच्या यूजने. ओके. सेकंड थिंग, आपण डिलीट करून टाकला. आता पोस्ट टेबलमधून डिलीट काय केलं, जो पोस्ट आय डी मॅच होईल येणार आहे आपल्या गेट केलेल्या आय डी सोबत, ती पोस्ट आपली डिलीट होऊन जाणार. ओके. आणि आपण एक क्वेरी अपडेट करणार कॅटेगरी टेबलला, काय की जी कॅटेगरी डिलीट झाली आहे तिचा जो काउंट असणार आहे तो एकनी कमी करून टाकला. ओके. त्यासाठी ही अपडेटची आपली क्वेरी. आणि आपण इथं मल्टिपल क्वेरी ॲट अ टाइम फायर करतोय. ओके. मल्टिपल क्वेरी ॲट अ टाइम फायर करतोय ना, मग त्यासाठी आपल्याला इथं मल्टी क्वेरी यूज करावं लागेल. मग मी इथं मल्टी क्वेरी यूज केला आणि त्याला जेव्हा आपली क्वेरी सक्सेस होईल तेव्हा आपल्याला रिडायरेक्ट करून देईल पोस्टच्या पेजला. आणि एल्स केसला तो आपल्याला असं प्रिंट करून देईल क्वेरी फेल्ड. ओके. पण आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला कॅट आय डी ह्या पेजवर पाठवावं लागेल. एकतर तिथं मी फॉर्म टॅग घेऊन तो कॅट आय डी आज इकडे पाठवू शकतो, किंवा आपल्याला दुसरी एक आयडिया लावावं लागेल त्याला, सेम जसं आपण आता करतो तसंच. मग आपण आता दुसरी आयडिया ट्राय करून बघू. ओके. मी आलो आपल्या पोस्ट पेजला. आता आपण आपला एरर सॉल्व करू. सपोज हे काही इथं नाहीच आहे, याला सिंपल मी Ctrl Z करतो आता डायरेक्ट. आपण आता कॉन्कॅट करताना या PHPच्या कोडच्या बाहेरून त्याला कॉन्कॅट करू. मग आपल्याला पाहिजे तो कॅट आय डी ॲम्परसाइंड कॅट आय डी नावाचा एक घेतला आपण. त्याच्या इनसाइड आपण आता तो वरतून येणारा कॅटेगरी आय डी स्टोअर करणार आहे. ओके. म्हणजे आपण काय करू, हा व्हेरिएबल डायरेक्ट ॲज इट इज कॉपी करून घेतला. आधी आय डी जातोय कोणता तरी तो चेक करून घेऊ आपण. ओके. त्यानंतर मी त्याला इथं पेस्ट करून घेतलं. सपोज आता परफेक्ट वर्किंग व्हायला पाहिजे. आणि मी परत डिलीट पोस्टला आलो. इथं प्रिंट अंडरस्कोर R, इथे डायरेक्ट सिंपल डायरेक्ट एक्झिट लावून टाकू आपण त्याला, म्हणजे याचा खालचा कोड वर्किंगच होणार नाही. आवाज येतोय माझा?
हॅलो. हो सर. ओके. आता आपल्याला चेक करायचं आहे आय डी यू आर एलला 2 पास होत आहे का. मी याच्यावरती क्लिक केलं. ओके परफेक्ट. तोच इश्यू होता आपला काय की आय डी आपला पास होत नव्हता. आता आपण 2 ID इथं पास केले, एक कॅटेगरी आय डी आणि दुसरा आपला येणार आय डी. आता इथं कॅट आय डीला आपण ॲज पोस्ट आय डी जस्ट पेस्ट करून दिला होता. आता आपल्याला तिथं कॅटेगरी आय डी पेस्ट करायचं आहे. आणि हा एक्झिट मी इथं काढून टाकतो. आणि आपल्याला तो पोस्टच्या टेबलमधला कॅटेगरी आय डी घ्यायचा आहे. मे बी आपल्याला तिथं अनडिफाईन का आलं की आपण त्या जॉईन क्वेरीमध्ये त्याला घेतलेलं नव्हतं. मग आपण इथं पोस्टच्या टेबल येऊन चेक करून घेऊया आधी की तो कॅटेगरी आय डी काय आहे आपला. ओके. मग पोस्टच्या टेबलमधून आपल्याला पोस्ट डॉट कॅटेगरी असं टाकून घ्यावं लागेल तिथं, तेव्हा तो आय डी आपल्याला भेटणार आहे. मग मी ते पोस्टच्या क्वेरीमध्ये आलो परत, सॉरी पोस्टच्या पेजला आलो आणि आपल्याला इथं कुठेतरी चेक करून घ्यावा लागेल तो. हम्म, आपण इथं फ्रॉम कुठं लावला इथं ना, इथंच कोमा देतो मी डायरेक्ट सिंपल त्याला. आणि इथं पोस्ट डॉट काय त्याचं नाव कॅटेगरी, त्याला इथं सिलेक्ट करून घेऊ आपण. आणि आपण खाली एल्स केसला घेतलेला आहे, इथंच घेऊन टाकू आपण त्याला नॉर्मल युजरसाठीचा. इथं पेस्ट केला. आता मेन आयडिया काय होती आपल्याला, आता कॅटेगरी आय डी तो ती कॅटेगरी इथं भेटते. आपल्याला आता चेक करायचे का आपला आय डी सिलेक्ट होऊन येतोय का. आणि सेकंड थिंग म्हणजे तो वरती यू आर एलला पास होतोय का. आणि इथं परत एक्झिट लावून चेक करू, नको आपली क्वेरी डिलीट होऊन जाईल. एक्झिट लावला आणि पेज रिफ्रेश करू आपण. ओके. आणि मी इथून आता डिलीट करतो. आपला पोस्टचा आय डी येत तर नाही तिथं. ओके. आता आपला कॅटेगरी आय डी पण येतोय वरती. ओके. आणि इथं आपला जो आय डी पोस्टचा तो आय डी पण भेटतोय. बघा तो सिलेक्ट केलेला नव्हता. ती केस जर राहून गेली असती तर आपली ती कॅटेगरी जी आहे ती एकनी कमी झाली नसती. ओके. आता आपला कोड व्यवस्थित वर्क होणार. मी काय करतो आता त्याला, आपलं इथं कमेंट काढून टाकू आपण, एक रेकॉर्ड डिलीट करून बघू. एक मिनटं. ओके. आता आपल्याला चेक करायचं का आपला कोड प्रॉपर वर्क होतोय का नाही. फर्स्ट आपण काय करू, एखादा रेकॉर्ड एडिट करून बघू. सपोज इथे आता इमेजेस पिक्चरमध्ये आहे की इमेजेस, इथं आपण ही गाडीची इमेज इथं टाकू आणि अपडेट करू. ओके. आणि फोल्डरला चेक करू आपल्याकडे इमेज येते का नाही ती. ओके. इमेज तर प्रॉपर येते. आता आपल्याला डिलीट करायची. हीच रेकॉर्ड आपण डिलीट करून बघू आपली इमेज डिलीट होते की नाही. मी आता काय करतो, याला डिलीट करतो. स्पोर्ट कॅटेगरीचा काउंट पण एकदा चेक करून घेऊ आपण इथं किती. त्यासाठी आपल्याला कॅटेगरीचा टेबल द्यावा लागेल. स्पोर्ट कॅटेगरी 2 आहे. ओके. तो एकनी मायनस होतोय का ते पण चेक होऊन जाईल आपलं. मी इथे डायरेक्ट सिंपल आता डिलीट केलं, कॅटेगरी डिलीट झाली. त्यानंतर इथून इमेज डिलीट होते का. ओके. इमेज पण ह्या फोल्डरमधून ती कारची इमेज डिलीट झाली. आणि आता एक लास्ट थिंग, जो आपला काउंट आहे तो 1 झाला पाहिजे होता इथं. तो पण काय झाला आपल्या इथं 1 झाला, म्हणजे केलेला कोड जो आपला प्रॉपर वर्क होतोय.
आलं लक्षात तुमच्या? आता जो आपला ॲडमिन पॅनल होता, ॲडमिन पॅनलचं बहुतांश आपलं असं म्हटलं तरी चालेल 90% काम कंप्लीट झालंय. पोस्ट कॅटेगरी युजर्स पूर्ण कंप्लीट झालं. ओके. पण आजचं लेक्चर तुम्हाला ते व्यवस्थित तुमच्या कोडमध्ये इम्प्लिमेंट करताच आलं पाहिजे. करता येईल तुम्हाला? हो सर. आता नेक्स्ट थिंग, इथे एक माहिती आहे, एक आयडिया शिकवतो तुम्हाला मी. सपोज इथं आलं एखादं युजर आणि हे एडिटवरती क्लिक केलं. ओके. आता त्याला इथं इमेज दिसते. आता जर कोणी टेक्निकल पर्सन असेल आणि त्याला थोडंफार माहीत असेल वेब डेव्हलपमेंटच्या संदर्भात, तो इझिली याचा पाथ गेट करू शकतो. इथं येईल तो, याच्यावरती क्लिक करेल आणि त्याला लगेच कळेल इथं अपलोड नावाचं काहीतरी फोल्डर आहे. ओके. तो या ॲडमिनला आला आणि इथं त्याने टाकलं सपोज अपलोड आणि क्लिक केलं. त्याला इथं सगळे इमेज दिसून येत आहे की त्या अपलोड फोल्डरमध्ये इमेजेस कोणत्या कोणत्या आहे. ओके. तो सिम्पल इथून डिलीट करू शकतो, म्हणजे डाउनलोड करू शकतो त्याला जर पाहिजे असतील तर. ओके. ही एक प्रकारची सिक्युरिटी नाही झाली, बरोबर ना? तर या पेजला येताना त्याला आपण काहीतरी ॲड करू शकतो की तो या पेजला आलाच नाही पाहिजे, म्हणजे इमेजेस त्याला शो झाल्याच नाही पाहिजे. डायरेक्ट जर कोणी पेजचा ॲक्सेस घेत असेल, फोल्डरचा ॲक्सेस घेत असेल, तर तो जर आपल्याला त्याला घेऊन द्यायचा नसेल. ओके. त्यासाठी एक सिंपल आयडिया करू शकतो आपण. काय? एक फाईल क्रिएट करून घ्यायची त्याच्या इनसाईड. आता हे अपलोड नावाचं फोल्डर आहे ना, मी इथं काय करतो, एक फाईल क्रिएट करू आपण इंडेक्स डॉट PHP नावाची. म्हणजे बाय डिफॉल्ट कोणती फाईल कॉल होईल जेव्हा अपलोड फोल्डरला येईल तो, कोणती फाईल कॉल होईल? इंडेक्स डॉट PHP. आणि इंडेक्स डॉट PHP तर आपण काहीतरी मेसेज प्रिंट करून द्यायचा, इनव्हॅलिड ॲक्सेस. ओके. किंवा पेज नॉट फाउंड. मग आपण ट्राय करून बघू ॲक्च्युअलमध्ये तसं वर्क होतं का. यालाच मी न्यू फाईल म्हणतो इथं, इंडेक्स डॉट PHP. ओके. HTML मी स्टार्ट करून घेतो. बॉडी, त्याच्या इनसाईड इथं आपला H1 टॅग आणि इथं टाकतो मी पेज नॉट फाउंड. तुम्ही इथं एरर कोड टाकायचा, एरर कोड पण टाकू शकता. ओके. मी आता इथं पेज सेव्ह केलं, बॅक लिव्ह आपण आणि इथून आता अपलोड पेजचा ॲक्सेस घेऊन बघू. ओके. तर तो आपल्याला काय म्हणतो आता, पेज नॉट फाउंड. सिंपल कोड आहे. आला लक्षात काय ट्रिक्स यूज केली आपण? पण त्याला जर पर्टिक्युलर नेम माहीत असेल तर तो ॲक्सेस करू शकतो. पण एक प्रकारची सिक्युरिटी आपण त्याला देऊ शकतो. ओके. आलं तुमच्या लक्षात कसं करता येईल त्याला? इन फ्युचर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता, जर सिक्युरिटी द्यायची असेल तर तुम्ही सिंपल वेने कशी देऊ शकता. ओके. हे आपल्या पूर्ण डेच्या लाईफमध्ये आपण बघतोय की इंडेक्स डॉट PHP डिफॉल्टमध्ये कॉल होती, मग तीच आपण यूज केली ॲज इथं फोल्डरला सिक्युरिटी देण्यासाठी. आलं लक्षात? आता तुम्ही काय करायचं, जेवढे फोल्डर आहे प्रत्येक फोल्डरला एक इंडेक्स डॉट PHP नावाची फाईल बनवायची, किंवा हीच कॉपी पेस्ट करून प्रत्येक फोल्डरला पेस्ट करून द्या. जेवढे तुमच्याकडे फोल्डर आहे तेवढ्या प्रत्येक फोल्डरच्या इनसाईड ही फाईल पेस्ट करून द्यायची. आता इथे इमेजेस नावाचं एक फोल्डर, त्यात पण मी पेस्ट करून देतो. सेव्ह केला आणि आपण इथं आता चेक करू, इमेजेस नावाचं फोल्डर. डायरेक्ट ॲक्सेस घेतला, पेज नॉट फाउंडच येणार. मग आपल्या आता फ्रंट साईडला पण काहीतरी फोल्डर आहेच. ओके. त्या फोल्डरमध्ये पण ह्या फाईल तुम्ही काय करायची, टाकून द्यायची, जेणेकरून आपल्याला फायदा काय होईल त्याचा, की अनऑथराईज जो ॲक्सेस आला त्याला इथं काय कळेल की पेज नॉट फाउंड आहे. ओके. मग त्याला डेटा भेटायचा नाही. पर्टिक्युलर इमेज तर त्याला वेबसाईटवरून पण भेटेल, राईट क्लिक वगैरे करून इन्स्पेक्ट करून तो काढू शकतो. पण एक छोटी सिक्युरिटी म्हणून आपण ही आयडिया लावू शकतो. ओके. कळलंय तुम्हाला कोड? येस सर. जस्ट आता तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे तो तुमच्या प्रोजेक्टमध्ये. मी तुम्हाला फाईल पण सेंड करतो, पण उद्यापर्यंत तुम्हाला ॲडमिन पॅनल कंप्लीट झाला पाहिजे. मी सांगितलेलं तेवढ्या फाईल व्यवस्थित इन्क्लूड करून घ्या त्यात. मी आता तुम्हाला सेंड करताना डायरेक्ट ॲडमिनचं जे फोल्डर आहे त्याची झिप पाठवतो. ओके. मग त्यामधनं व्यवस्थित तो कोड बघून व्यवस्थित टाईप करून तुमच्याच्यात इम्प्लिमेंट करून घ्या. काही एरर आला तर मला विचारून घ्या, मी तो सॉल्व्ह करून घेतो. ओके. त्यानंतर आता उद्या, म्हणजे आपल्या उद्याच्या लेक्चरला, उद्या सॅटर्डे आहे का? ठीक आहे. उद्या जर आपल्याला भेटला टाईम तर उद्या संध्याकाळी लेक्चर घेऊन येतो. वीक ऑफच असतो, कारण बाहेरचं एक प्रोजेक्ट चाललाय त्यावरती काम चालू आहे खूप. भेटला वेळ तर उद्या आपण लेक्चर घेऊ वीक ऑफ न देता. मग उद्यापासून आपण फ्रंट एंडला तोच डेटा जो आपण डेटाबेसमध्ये टाकतोय तो आपल्याला फ्रंटला दाखवायचा आहे.
ओके, येत्या 2-3 दिवसात हा प्रोजेक्ट फायनल करून घेऊ. मग ॲडव्हान्स लेवल PHP शिकून परत ॲडव्हान्स लेवल PHP वर एखादा प्रोजेक्ट घेऊ. मग त्यानंतर मी तुम्हाला काही प्रोजेक्ट करायला देईल. ओके, एवढ्या सगळं काही करायची गरजच नाही. आपण जो प्रोजेक्ट बघतोय तो खूप बेसिक लेवलचा बघतोय आणि प्रत्येक कन्सेप्ट बघतोय त्यात, त्यामुळे थोडा टाइम जाणारच आहे आपला. ओके, पण जे आता मी तुम्हाला पुढे काय करेल, एक ॲडमिन पॅनल देऊन टाकल. जसं ॲडमिन पॅनलमधून डाटा डेटाबेसमध्ये टाकायचा आणि फ्रंटला तो फेच करून घ्यायचा कनेक्शन देऊन. ओके, खूप सिम्पल आहे. पुढे हे थोडं आपले 5 ते 10 दिवस थोडे हार्ड जाणार आहे, कारण कन्सेप्ट तुम्हाला पण माहीत नाही अजून. ओके, तर आपण आता उद्या कंटिन्यू करू. आज थांबू, मी फाईल तुम्हाला सेंड करून देतो. ओके, बाय. काय डाऊट नाही ना कोणाला? नाही सर. ओके. नाही